आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, असा सुंदर ब्लाऊज ट्रेंडिंग जी डिझाईन आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन आहे. उंची 15.25 घेतलेली आहे. बॅकची उंची इथं 5.10. छातीची घडी घेतलेली आहे. शोल्डर व मुंडा 5 घेतलेला आहे. रुंदी 2 घ्यायची आहे. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथं मी गळा 10 घेणार आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर न्यू ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे. इथं आपलं बॅक ओपन असणार आहे. मी बॅकला आय हुक देणार आहे. बघा, इथं थोडंसं इथंपर्यंत कट केलं, पूर्ण करत नाही. जी खालची आय हुकची पट्टी आहे ना ती कट करते. बघा, कॅनव्हास पेपर असं घेतलेले आहे मी 3 इंची आणि ह्याची पूर्ण उंची 10 इंची टाकलेली आहे. अशी एक लाईन मारून घेते आणि असं विक्सच्या डबीने इथं अर्धगोलाकार डिझाईन ड्रॉ करून घेत आहे पेनाच्या सहाय्याने. तुम्हाला हवे असेल कोणतंही गोल टोपण वगैरे घेतला तरी चालेल. आणि अशी सुंदर गोलची डिझाईन करायची आहे. थोडीशी मोठं टोपण घ्या. माझी डिझाईन खूपच छोटी शिवल्यानंतर वाटते, थोडीशी टोपण मोठं घेतलं तरीही चालेल. बघा, ह्या आकारापेक्षा थोडंसं टोपण मोठं घ्या, म्हणजे डिझाईन थोडीशी मोठी त्याने शिवून थोडीशी परत लहान होते. बघा, असं पूर्ण अर्धवर्तुळाकार मी असं ड्रॉ करून घेतलेलं आहे कॅनव्हास पेपरवरती. बघा, डिझाईन बघू शकताय तुम्ही. आता ही डिझाईन अगदी व्यवस्थित अशी आपल्याला पलटी करून घ्यायची आणि ह्या कॅनव्हास पेपरवरती सुद्धा आपल्याला आहे अशी डिझाईन परत अशी ड्रॉ करून घ्यायची. बघा, इथं आपल्याला डिझाईन दिसत आहे, त्याच्यावरच पेनाने मी अशी सगळी डिझाईन परत एकदा अशी व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला आपली डिझाईन तयार होईल पेनाच्या साहाय्याने. बघा, जी डिझाईन दिसते अगदी तशीच घ्यायची आहे, बरोबर सेम. म्हणजे काय होईल, दोन्ही डिझाईन आपल्या दोन्ही साईडच्या सेम होतील. सगळी डिझाईन मी अशी सेम केलेली आहे आणि मधनं पेपर कट करून घेतलेला आहे. दोन्ही पेपरची एकसारखी लेवल करून घेते. बघू शकता, हे आपले 2 झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, डिझाईनसुद्धा आपली सेमच आलेली आहे. तर बघा, अशी ह्याच्यावरती व्यवस्थित अशी डिझाईन आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी असा कट करून घेणार आहे. आता आपल्याला हे दोन्ही भाग असे वेगवेगळे करून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही, असे आपल्याला डिझाईन ठेवून घ्यायची आहे. बघा, इथं व्यवस्थित अशी लावून इथं तुम्ही सुई वगैरे अटॅच करून घेऊ शकता. मी इथं व्यवस्थित अशी अटॅच सुई वगैरे लावून घेणार आहे. हे आपलं मेन फॅब्रिक आहे, ह्याचंसुद्धा आपल्याला असं व्यवस्थित 2 भाग करून घ्यायचे आहेत. बघा, एका भागावरती हा भाग ठेवायचा आहे अस्तर खाली, त्याच्यावर कॅनव्हास पेपर असं वरती ठेवून व्यवस्थित ॲडजस्ट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित आपलं अस्तर असं परफेक्ट मॅच होईल असं बघत ठेवत आपल्याला पेपर कॅनव्हास ठेवून गळ्याला सुई वगैरे व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. बघा, जसे आपले हे आपण वर्तुळ गोल गोल राऊंड दिलेले आहेत, अगदी त्या राऊंडवरनं अशी आपल्याला अगदी शिस्तीत अशी मशी टीप मारायची. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली आणि परत कपडा फिरून घेतला थोडासा डाव्या हाताने. हळूहळू आपल्याला कपडा सरका तिथं सुई खाली ठेवली, परत अशी कपडा फिरवून व्यवस्थित गोल राऊंडमध्ये अशा सगळ्या मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. खाली इथं डायरेक्ट प्लेन मारून घ्यायचं आहे. बघा, आता मी ज्या सुया लावल्या होत्या त्या काढून घेतल्या आणि बघा, इथं माझी टीप बसलेली, परत एकदा मी टीप मारून घेते. बघू शकताय तुम्ही. आणि जसं आपण कपडा टीप मारून घेतलेली आहे अगदी त्याच पद्धतीमध्ये व्यवस्थित अशी मी सगळा कपडा एक्स्ट्राचा कट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, पूर्ण कॅनव्हासचे जशी आपण राऊंडमध्ये डिझाईन केलेली आहे तशा राऊंडमध्ये पूर्ण कट करून छोटे छोटे असे सगळे कट्स देऊन डिझाईनला घ्यायचे आहेत. म्हणजे आपली डिझाईन प्रॉपर अशी व्यवस्थित उलटी होईल आणि सगळी अशी डिझाईन आपली छोटी छोटी उलटी करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही.
बघा असे सगळे उलटे करून हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर अशी आपली ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही पूर्ण डिझाईनवर अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. जे तो कोपरा आला आहे तिथं सुई खाली घालायची, सुई तशीच ठेवायची, परत कपडा फिरवायचा, परत टीप मारायची चालू करायची. अशा संपूर्ण राऊंडमध्ये ह्याच पोझिशनमध्ये पूर्ण आपल्याला अशी सुंदर अशी दाबटीप मारून घ्यायची आहे पूर्ण डिझाईनवर. म्हणजे काय होईल, आपल्या डिझाईनला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघू शकता आपली किती सुंदर अशी डिझाईन फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. आणि बघा आता इथे मी आय हुक पट्टी तयार करणार आहे. बघू शकता वरची डिझाईन बघा. आता इथं मी जी हुकाची आपली हुकाचे जे मशीनचे आय असतात ना, ते मी इथं व्यवस्थित असे तयार करून घेणार आहे. डायरेक्ट मशीनवरतीच मी आय तयार करणार आहे. इथं 2-2.5 इंचाची पट्टी खालच्या बाजूने अशी आपल्याला जोडून घ्यायची. वरच्या साईडला थोडासा फोल्ड केला, तो फोल्ड आत घालायचा आहे. आणि इथं बघा मशीनवर आपल्याला अशी व्यवस्थित काजी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी 1.5 इंचाची टीप ठेवली. बघा इथं मी डबल लॉक करून घेते. बघा थोडंसं तिरकं, परत सुई खाली घातली, परत थोडंसं तिरकं, परत आहे अशी 1 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. इथं आपली 3 हुक बरोबर अशी लागणार आहेत. बघा तिथे मी टिक मार्क करून घेते. बघा इथं सुई खाली घातली, थोडीशी तिरकी टीप, परत तिरकी टीप, परत सुई खाली घालायची. अशा पद्धतीने आपल्याला ही 3 हुकाची आय मस्तपैकी अशी करून घ्यायची आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा आता अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित एकसारखं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. अगदी सुंदर अशी आपली ट्रेंडिंग, अगदी फक्त 10 मिनटात आपली ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तयार होणार आहे. बघता क्षणी कुणालाही आवडेल. बघू शकताय तुम्ही. असाच आपण दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी पॅच तयार करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. लटकन सिंपल सोबर लावलेलं आहे. बघा इकडं आपली हुकाचं काचपट्टी केलेली आहे. ही अशी ठेवून व्यवस्थित इथं अजून हुक लावलेली नाही, इथे मी सुई लावून घेते. डिझाईन बघू शकताय अगदी खूप सुंदर आले. सिंपल असं लटकन तयार करून घेतलेलं आहे. वरच्या साईडनं ब्लाऊज घातल्यानंतर थोडंसं असं आपलं पसरड ब्लाऊज बसणार आहे आणि खाली असं आपलं स्टेड बसणार आहे. हे घातल्यानंतर प्रॉपर छान असं दिसणार आहे लटकन. बघू शकताय साडी आपली येल्लो कलरची आहे, म्हणून मी येल्लो कलरचं असं सुंदर असं लटकन लावलेलं आहे. डिझाईन अगदी सुंदर आलेली आहे. आणि अशा नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.